अध्याय 41 ढोंगी संन्याशाची कहाणी आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य अवतार। ढोंगी संन्याशाची कहाणी। श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाळी आणि राजराजेश्वरी यांचे स्वरूप आहेत असे श्री भास्कर शास्त्रींनी आम्हाला सांगितले। श्रींच्या मधील देवी तत्व केवळ अनुष्ठान करणाऱ्यांनाच समजते। परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 प्रकारच्या वाणी असतात असे मी ऐकले होते। त्यांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मी भास्कर शास्त्रींना विनंती केली। तेव्हा भास्कर शास्त्री म्हणाले, अंबिका प्रत्येक वाणीद्वारे व्यक्त होत असते। ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीमध्ये बोलते। जी वाणी बाहेर ऐकू येते तिला स्थूल वाणी म्हणतात। जी वाणी बाहेर अजिबात ऐकू न येता केवळ आतल्या आत राहून ओठांच्या हालचालीतून दिसते तिला मध्यमा वाणी म्हणतात। या मध्यमा वाणीपेक्षा किंचित सूक्ष्म असलेल्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात। कंठातून येणारी वाणी घशापर्यंत येते, तिथून बाहेर न येता मध्येच थांबून केवळ मनात घोळत राहते तिला पश्यंती वाणी म्हणतात। यापेक्षाही सूक्ष्म असलेली आणि नाभीमध्ये निर्विकल्पपणे केवळ संकल्परूपात अस्तित्वात असलेली वाणी म्हणजे परावाणी होय। त्रिपुरा भैरवी म्हणूनही आराधना केली जाते। त्रिगुण, त्रिजग, त्रिमूर्ती, 3 अवस्था इत्यादी सर्व त्रयींची ती अधीश्वरी आहे। त्रिगुणांना आपले 3 पूर म्हणजे नगर बनवून ती या 3 लोकांवर राज्य करते। आपण श्रद्धा ठेवून आत्मसमर्पण केल्यास आणि पूर्ण शरणागती पत्करल्यास या लोकातून किंवा अदृश्य लोकांमधून कोणतेही शत्रुत्व आले तरी आपले काहीही वाईट होणार नाही। विरोधी शक्ती केवळ भौतिक जगापुरत्या मर्यादित नाहीत। आपले प्राणमय, भौतिक, मानसिक आणि आत्म्याशी संबंधित आध्यात्मिक अस्तित्वाच्या पातळ्या आहेत। त्यानुसारच वेगवेगळे लोक आहेत। जर आपण पुरेशी प्रगती केली तर जसे आपण भौतिक जगात जगतो तसेच त्या लोकांमध्येही जगू शकतो। मनुष्याला प्रगती करायची असेल तर मुख्यत्वे श्रद्धा आणि त्यासोबत दृढ विश्वास असणे आवश्यक आहे। श्रद्धा म्हणजे संपूर्ण विश्वासाने केलेला स्वीकार। विश्वास हा अनुभवातून मिळवावा लागतो। आपण कशासाठीही जगत असलो तरी विश्वासाच्या आधारावरच जगले पाहिजे। गरजेच्या वेळी नक्कीच मदत मिळेल हा विश्वास आपल्या मनात सतत असायला हवा। विश्वासासोबत जेव्हा एक प्रकारची सुरक्षिततेची भावना आपल्या मनात येते तेव्हा तो आत्मविश्वास बनतो। शक्तिहीन ज्ञान उदासीनतेकडे नेते, ज्ञानहीन शक्ती आंधळी होऊन विनाशाकडे नेते। त्यामुळे आपण ज्ञानाने प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे। त्यानंतर शक्तीच्या कृपेने परिपूर्णता साधली पाहिजे। शक्तीला ज्ञानाकडून परवानगी मिळायला हवी। सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हणतात, कर्म करणाऱ्या शक्तीला प्रकृती म्हणतात। खालच्या पातळीवर यांच्यात विरोध असतो। चैतन्य कर्म करत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नाही। जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हाच सृष्टीची निर्मिती होते। या दोन्हींमध्ये अपूर्णता आहे। चैतन्य पाहिले तर लंगडे आहे आणि प्रकृती पाहिली तर आंधळी आहे। जगात हे आंधळेपणा आणि लंगडेपणा याच स्थितीत आहेत हे दाखवण्यासाठीच श्रीपादांच्या जन्मलेल्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा होता। चैतन्य लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे याचेच हे 2 भाऊ प्रतीक आहेत। जेव्हा उच्च पातळी गाठली जाते तेव्हा चैतन्य आणि प्रकृती यांना ईश्वर आणि ईश्वरी म्हटले जाते। तेव्हा या दोन्हींमध्ये कोणताही विरोध नसतो। श्रीपादांना जेव्हा त्यासाठी योग्य योग आणि योग्य वेळ आली आहे असे वाटले तेव्हा त्यांनी आपल्या भावांचे लंगडेपणा आणि आंधळेपणा पूर्णपणे नाहीसे केले। जगातील हा आंधळेपणा आणि लंगडेपणा नाहीसा करण्याच्या भव्य कार्यक्रमाची सूचना म्हणून त्यांनी हे कार्य केले। अतींद्रिय पातळीवर असताना चैतन्य आणि प्रकृती यांना ब्रह्म आणि माया म्हटले जाते। वयाच्या 16व्या वर्षी घर सोडून संसाराचा त्याग करून वैरागी होऊन प्रवासाला निघण्यामागे ते स्वतःच ब्रह्म आहेत आणि तसेच ते स्वतःच माया आहेत हे दाखवणे हाच हेतू होता। अमर्याद आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपाला मर्यादा घालणारी शक्ती म्हणजे माया। त्यांचा पीठापुरममध्ये जन्म होणे हे केवळ ते अमर्याद ब्रह्मस्वरूप असूनही मायेच्या शक्तीच्या अधीन राहून मर्यादेत वावरले हे सूचित करण्यासाठी होते। 16 वर्षे उलटल्यानंतर ते मायेचे बंदी नाहीत आणि ते अमर्याद ब्रह्मस्वरूप आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। भक्तजनांच्या उद्धारासाठी अवतरलेले परतत्व ते स्वतःच आहेत हे त्यांनी सांगितले। खालच्या पातळीवर प्रकृती खूप बलवान दिसते। याचे प्रतीक म्हणून म्हणजेच खालच्या पातळीवर प्रकृती खूप बलवान आहे हे दाखवण्यासाठीच श्रींच्या चरित्रात पीठापुरममध्ये झालेले वादविवाद आणि परिस्थितीमुळे निर्माण होणारे काही प्रकारचे त्रास दिसतात। त्यानंतर मधल्या पातळीवर पुरुष आणि प्रकृती दोघेही समान आहेत। याच स्थितीत काही अविश्वासी आणि त्रास देणारे लोक होते
तसेच विविध प्रकारचे अनुभव घेऊन विश्वास ठेवून त्यांना अवतार मानणारेही होते. ही श्रींनी पीठापुरम सोडण्याची पातळी होती. या स्थितीत माया अंतर्भूत होती. ते परब्रह्म स्वरूप आहेत हे स्पष्टपणे घोषित करून आपल्या दिव्य अवतारी लीला मोठ्या प्रमाणात प्रकट करण्याची ही स्थिती होती. त्यासाठी पीठापुरमचे वातावरण योग्य नसल्यामुळे त्यांनी पीठापुरम सोडले. जेव्हा त्यांची महिमा संपूर्ण जगात पसरेल तेव्हा येणाऱ्या शतकांमध्ये कधीतरी त्यांच्या संकल्पानुसार पीठापुरमच्या रहिवाशांनाही ज्ञानोदय होईल. त्यांच्या व्यापक स्तरावर त्यांची दिव्य चैतन्य शक्ती मानवी चैतन्याचा लंगडेपणा आणि प्रकृतीचा आंधळेपणा या दोन्हींचे निवारण करेल, असे त्यांनी सांगितले. श्रीपाद कोणत्या परिस्थितीत पीठापुरम सोडून गेले असे मी भास्कर शास्त्रींना विचारले असता ते पुढील प्रमाणे सांगू लागले. श्रीपादांच्या लीला सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडच्या आहेत. एकदा एक संन्यासी कुक्कुटेश्वर मंदिरात आला. तो दत्तभक्त होता. तो लोकांना दत्तदीक्षा देत असे. दत्तदीक्षा घेतल्यास एक मंडळ 40 दिवस पूर्ण होईपर्यंत मनात धरलेले कार्य नक्कीच सिद्ध होते, असे त्याने जाहीर केले. पीठापुरामच्या ब्राह्मणांनीही दत्तदीक्षा स्वीकारली. तो भरपूर दक्षिणा स्वीकारत असे. त्या दक्षिणेतील काही भाग तो आपल्याकडून दीक्षा घेतलेल्या ब्राह्मणांनाही देत असे. ब्राह्मण मात्र इतर जातीच्या लोकांना सांगत की आम्हीही दीक्षा घेतली आहे आणि दीक्षा देणाऱ्या संन्याशाला भरपूर दक्षिणा देत आहोत, तेव्हा तुम्हीही दीक्षा घ्या आणि त्यांना मोठी दक्षिणा देऊन आपले जीवन सार्थक करा. ब्राह्मणांचे म्हणणे टाळता न आल्याने अनेक लोकांनी दीक्षा घेऊन मोठी दक्षिणा दिली. इतक्यात दत्तदीक्षा घ्यावी की नाही यावर वादविवाद सुरू झाले. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद आणि वैश्य परिषदेची संयुक्त बैठक झाली. त्याचे अध्यक्षस्थान श्री बापनार्युलूंनी भूषवले. श्री बापनार्युलू म्हणाले, श्रीदत्त सर्वांचे आहेत. दीक्षा कोणीही घेऊ शकते. त्यामुळे 18 पगड जातीचे लोक त्या संन्याशाकडून दीक्षा घेऊ शकतात. दीक्षा घेण्याची संधी सर्वांना मिळायला हवी. तेव्हा ब्राह्मण परिषदेतील बहुसंख्य म्हणाले, अहो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आचरण संपन्न असतात, त्यामुळे ते दीक्षा घेऊ शकतात. शूद्र हे आचरणहीन असतात, त्यामुळे त्यांनी दीक्षा घेऊ नये. त्यांच्याकडून केवळ दक्षिणा स्वीकारून आपण आपल्या तपोशक्तीने त्यांचा उद्धार करू शकतो. तेव्हा बापनार्युलूंनी उत्तर दिले, सर्व जातींमध्ये आचरण संपन्न आणि आचरणहीन लोक असतात. कोण आचरण संपन्न आणि कोण आचरणहीन हे ठरवणे अवघड आहे. त्यामुळे सामूहिक कल्याण आणि श्रेय लक्षात घेऊन आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञयागादी कार्यक्रम आयोजित करून सामाजिक श्रेय साधू शकतो. केवळ दक्षिणा स्वीकारून शूद्रांना दीक्षा न देणे हे मला अन्यायकारक वाटते. दक्षिणा घेऊन जर आपण आपल्या तपोशक्तीने शूद्रांचा उद्धार करू शकत असू तर मग बाकीच्या ब्रह्म, क्षत्रिय, वैश्यांचाही उद्धार करू शकतो. तसे असेल तर कोणत्याही जातीच्या लोकांना वेगळी दीक्षा देण्याची गरज नाही. शिवाय दक्षिणेची रक्कम खूप जास्त ठरवली आहे. सर्व जातींमध्ये गरीब लोक असतात, तेवढी दक्षिणा देऊ शकत नाहीत. हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांना आपल्याला मोठी दक्षिणा देऊन अनेक दिवस उपाशी राहावे लागेल. दक्षिणा ऐच्छिक असावी. यथाशक्ती आणि आनंदाने दिलेली रक्कमच दक्षिणा म्हणून स्वीकारावी. तेव्हाच दत्तप्रभू प्रसन्न होतील, असे त्यांनी आपले मत मांडले. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, आपण ब्राह्मण असूनही परमहंस परिव्राजक महाशय आपल्या गावात आले असताना आपण पुढे जाऊन पूर्ण कुंभाने आणि वेदमंत्रांनी त्यांचे स्वागत केले नाही. उलट ते स्वतःहून सर्वांच्या हितासाठी दत्तमंडळ दीक्षा देत असताना ब्राह्मण परिषद जणू काही आपला संबंधच नाही अशा प्रकारे गप्प बसली आहे. ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे, असं त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा बापनार्युलूंनी उत्तर दिले, खरोखरच आलेले परमहंस परिव्राजक असतील तर त्यांचे स्वागत करण्याच्या काही पद्धती आहेत. त्यांनी काही दिवस आधीच आपल्या मुख्य शिष्यांकरवी ब्राह्मण परिषदेला माहिती द्यायला हवी. परिषद त्यांची संपूर्ण माहिती ऐकून मुख्य शिष्यांसोबत शास्त्रार्थ करते. त्या शास्त्रार्थात मुख्य शिष्यांचे प्रावीण्य कळते. त्यानंतर परिषद एका निर्णयावर येते आणि त्यांना योग्य परिव्राजकांचे शिष्य म्हणून ठरवते. त्यानंतर परमहंस परिव्राजक आल्यावर त्यांचे वेदमंत्रांनी आणि पूर्ण कुंभाने स्वागत केले जाते. त्यानंतर त्यांच्यासोबत शास्त्रार्थ होतो. मग त्या परिव्राजक महाशयांच्या सूचनेनुसार यज्ञ, याग, दीक्षा किंवा प्रवचन आयोजित केले जाऊ शकते. यापैकी काहीही न होता ते परिव्राजक कुक्कुटेश्वर मंदिरात आले. आल्या आल्या त्यांनी तुमच्याशी दत्तमंडळ दीक्षेबद्दल चर्चा केली. इतकेच नाही तर भरपूर दक्षिणा देण्यास सांगितले. हे सर्व आपल्या नियमांच्या विरुद्ध घडले आहे ना?
असा त्यांनी प्रश्न केला. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, नियम मोडले गेले की नाही यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. तेव्हा तुम्ही आणि तुमचे जावई अप्पलराजू शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात की नाही, असे त्यांनी विचारले. त्यावर बापनारेलूंनी उत्तर दिले, आम्ही दोघेही सामूहिक कल्याणासाठी दीक्षा घेणारे आहोत, वैयक्तिक कल्याणासाठी दीक्षा घेणारे नाही. आम्ही दीक्षा घेत नसल्यामुळे दक्षिणा देऊ शकत नाही. ब्राह्मणांपैकी कोणाला दीक्षा घ्यायची असेल आणि दक्षिणा देण्याची तयारी असेल तर ते त्यांच्या इच्छेनुसार करू शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्या आणि फायद्याच्या गोष्टींवर विचार करते. तुमच्या वैयक्तिक दीक्षा वैयक्तिक समस्या आणि उपायांवर विचार करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. श्रेष्ठींनी आणि वर्म्यानेही मंडळ दीक्षा घेण्यास नकार दिला. तथापि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना दत्त मंडळ दीक्षा घेण्याचे किंवा न घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. श्रीपादांकडून दत्तदीक्षा प्रदान. श्रीपादांवर भक्ती आणि श्रद्धा असणारे काही शेतकरी होते. त्यांच्यात व्यंकय्या नावाचा एक श्रेष्ठ भक्त होता. श्रीपाद व्यंकय्याच्या घरी गेले. ते म्हणाले की ते स्वतः दत्तदीक्षा देतील आणि कोणालाही दीक्षा मिळाली नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही. इतकेच नाही तर यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता असेही त्यांनी जाहीर केले. आपल्या बाबतीत मंडळ दीक्षेची आवश्यकता नाही, एक रात्रीची दीक्षा पुरेशी आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर्ण अहोरात्र म्हणजे एक दिवस श्रीपाद व्यंकय्याच्या घरात राहिले. श्रीपादांनी 18 पगड जातींच्या लोकांना दीक्षा दिली. ही दीक्षा घेणाऱ्यांमध्ये काही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यही होते. श्रीपादांनी स्वतःला दत्त म्हणून घोषित करणे. श्रीपादांनी आपणच श्रीदत्त आहोत हे जाहीरपणे सांगितले तो हाच दिवस होता. हा दिवस दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असलेला गुरुवारही होता. त्यांनी दीक्षा दिलेल्या सर्वांना आपले मंगलमय आशीर्वाद दिले, त्यांच्याकडून भजन करून घेतले आणि आपणच श्रीदत्त आहोत, आपले मोठे कार्य आपली वाट पाहत आहे आणि केवळ स्मरण करताच आपण प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर म्हणजे शुक्रवारी पहाटे श्रीपाद नरसिंह वर्मा यांच्या घरी गेले. तेथे श्रीपादांना मंगल स्नान घालण्यात आले. त्यांनी केवळ एक केळे स्वीकारले आणि ते नरसिंह वर्मांच्या घरातील गायीला दिले. त्यानंतर ते श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी आले. तेथेही त्यांना मंगल स्नान घालण्यात आले. श्रीपादांनी त्यांच्या घरातून लोणी, दूध, ताक आणि साय स्वीकारली. आपले भक्त आपल्याला बोलवत आहेत आणि पीठापुरम सोडून जाण्याची वेळ जवळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते आपले आजोबा बापनार्युलू यांच्या घरी आले. त्यांनी तिथेही मंगल स्नान केले. ते म्हणाले की ते साक्षात दत्त आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ रूप केवळ माया स्वरूप आहे. दुःखरूपी सर्पदंशाने पीडित आणि आधिव्याधींनी त्रस्त लोक त्यांना आर्ततेने बोलवत आहेत आणि आपण स्पष्टपणे दत्त आहोत हे जाहीर करून आपल्या दिव्य लीलांद्वारे जगाचा उद्धार करण्याचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. त्यानंतर ते आपल्या घरी आले. आईवडिलांनी श्रीपादांच्या विवाहाचा विषय काढला असता ते म्हणाले, माते, मी यापूर्वीच अनेकदा आजोबांना, श्रेष्ठी आजोबांना आणि वर्मा आजोबांना अनघलक्ष्मीसहित दर्शन दिले आहे. ते दिव्य दाम्पत्य श्रेष्ठींच्या आणि वर्मांच्या शेतात, आंब्याच्या बागेत क्रीडाविलास करत फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. हे पहा, माझे अनघलक्ष्मीसहित अनघ स्वरूप, माझे दिव्य भव्य मंगलमय स्वरूप पहा. विवाहाचा विषय काढल्यास मी घर सोडून जाईन असे अवधूताच्या रूपात आलो तेव्हाच सांगितले होते, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. हे मंगलमय स्वरूप दर्शन दिल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मोठ्या भावांना स्पर्श केला. श्रीपादांच्या अमृत दृष्टीमुळे त्यांच्या भावांचे अपंगत्व नाहीसे झाले. सुमती महाराणी आणि अप्पलराजू शर्मा निशब्द झाले. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. इतक्यात आजी राजमांबा, आजोबा बापनार्युलू, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व त्यांच्या पत्नी व्यंकट सुब्बमांबा आणि नृसिंह वर्मा व त्यांच्या पत्नी अम्मा जम्मा तेथे आले. त्यांनी सर्वांशी आनंदाने आणि विनोदाने गप्पा मारल्या. तेव्हा सुमती महाराणी म्हणाल्या, बाळा, तू सर्व कर्ज फेडून जात आहेस म्हणालास, पण व्यंकटप्पय्या श्रेष्ठींचे दुधाचे कर्ज, वत्सवाईंचे दुधाचे कर्ज आणि मल्लादींचे दुधाचे कर्ज तू फेडू शकणार नाहीस. तेव्हा श्रीपादांनी आपल्या आईला उद्देशून म्हटले, आई, तू म्हटलेले मी नाकारत नाही. या 3 वंशाचे लोक जोपर्यंत मला विसरत नाहीत तोपर्यंत मीही त्यांना विसरणार नाही. जरी ते मला विसरले तरी मी त्यांना माझी आठवण करून देईन. प्रसंगी त्रास देऊन का होईना त्यांच्याकडून सेवा करवून घेऊन त्यांना फळ देईन. तुझ्या माहेरच्या घरी प्रत्येक पिढीत कोणाच्या ना कोणाच्या घरी येऊन भोजन करून जाईन, पण दक्षिणा घेणार नाही.
तुझे माहेरचे लोक मला वात्सल्याने आपला भाचा मानतील हे मला माहीत आहे. मी सुद्धा या मानवी संबंधाचा आदर करून एका सुज्ञ भाच्यासारखाच वागेन. यापेक्षा तुझ्या माहेरच्या लोकांना काय हवे आहे? आणि आपल्या वडिलांना उद्देशून म्हणाले, आपल्या घंडीकोटा घराण्यात वेद बराच काळ टिकून राहील. माझे दोन्ही भाऊ मोठे वेदपंडित होतील. जोपर्यंत घंडीकोटा घराण्यातील लोक मला विसरत नाहीत, तोपर्यंत मीही त्यांना विसरणार नाही. श्रीधर शर्मा एका जन्मात समर्थ रामदास नावाच्या महापुरुषाच्या रूपात जन्म घेतील आणि छत्रपती शिवाजी नावाने जन्माला येणाऱ्या नृसिंहवर्मांना गुरुपद देतील. अशा प्रकारे आपला पौरोहित्याचा संबंध स्पष्ट होत आहे. रामलाल शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्रीधरांच्या शिष्य परंपरेद्वारे पीठापुरममध्ये माझ्या नावाने एक मोठे संस्थान स्थापन होईल. व्यंकटप्पा या श्रेष्ठींसोबत आपला ऋणानुबंध स्थिर होईल. इतकेच नाही तर त्यानंतर वत्सवाई घराण्याचे लोकही येतील, असे त्यांनी अभय दिले. सावित्र पन्नमचे पठण झाले. श्रीपादांना वेद म्हणजे प्राण होता. वेदांचे पठण चालू असताना ते सर्वांच्या देखत अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.